तर आपण कोपरा गावामध्ये आपण आता आहोत. आपण चाललो कोपरा गावाच्या कुठं हा रोड, हा रोड जाते नवीन सोईटला. आणि नवीन सोईटचा मी रोड पाहू आपण कसा आहे. म्हणजे तुम्ही प्रकाश भाऊ, तुम्ही एवढे निवेदन वगैरे दिले, म्हणजे काम म्हणे काय पुरायला जावं लागते. पुरा शाळेत जाते तिकडे गार्डन आहे, तिकडे तुम्ही आज जीव घेणे तो पूल तर नव्यानच बांधायला पाहिजे. तो आता झाला डिसमिसच करायला माहित आहे कोणीकडून गाडी टाकायची. परंतु तुम्ही जे अनोळखी लोक आहेत, तुम्ही जर तिथून रात्री आले तर सरळ त्या गड्ड्यात जाण का नाही, ही परिस्थिती पाहून घ्या. गड्डे तुम्ही पाहू शकता, तिथूनच घ्या दाखवून दे व्यवस्था आहे तिकडे. आता आपण जे हा जो रोड पाण्यातला आहे, खड्डा दाखवून दे, डोंगरावर जाते. फोटो वाटत 10,000 भेटत होते का आपल्या खासदार मॅडमचा बोर्ड लागलेला आहे. आणि हा सिमेंट रोड खासदार मॅडमनी पूर्ण लोकार्पण सोहळा म्हणून आपला बांधला होता इथे. आणि खासदार मॅडमला आपली विनंती आहे की इथे बाकीचे प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे पण खासदार मॅडम लक्ष दिले पाहिजे असं मला वाटतं. तर भाऊ तुम्हाला काय वाटते? रोडाची तर बहुत अडचण आहे आम्हाला. जाय आले शाळेतले विद्यार्थी त्यांना पण बहुत सारी अडचण आहे. कारण की पाणी आला तर त्यांना सायकल भेटला, सायकल घेऊन जाऊ शकतो, पायदळ जावं लागतं. सायकल चालू प्रॉब्लेम. आणि आम्हाला मागडी जाण्यासाठी काहीच रस्ता चांगला नाही. स्लीप गाड्याहून पडते, ऍक्सिडेंट होते. आणि तो मोठा खड्डा पुलावर पडलाय, त्याच्यामुळे बी कधी काय होऊ शकते सांगता येत. निष्कृत दर्जाचं काम झालंय पुलाचं, त्याच्यामुळे जाण्या येण्याची खूपच अडचण आहे मोठ्या प्रमाणात. शाळकरी मुलं रोज तिथून पायदळ जातात, नदीला पाणी आहे, त्याच्यामुळं ही अडचण लवकरात लवकर दुरुस्त झाली पाहिजे असं आम्हाला सर्व गावकऱ्याच्या वतीनं विनंती आहे. तर यांची अडचण लवकरात लवकर आपले खासदार भाऊ, आमदार भाऊ आणि आपले जिल्ह्याचे पालकमंत्री लवकरात लवकर सॉल्व्ह करते असं मला वाटते. ज्याच्या म्हणून करा पटापट. बोरी आंबडी हायवे चालला, हायवे चालला. मित्रांनो, आपण इथे सर्वांचं निवेदन घेत आहोत. निवेदन एक पत्र, एक लिस्ट बनवत आहोत. आणि गावकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्यात आपण पाहिलंच आहे. पण इथे आपण सर्वांचे नाव लिहितो, त्यांच्या साईन वगैरे घेतो. सर्व गावकऱ्यांची सहमती आहे की हा जो पूल आहे आणि हा जो रोड आहे तो लवकरात लवकर बनला पाहिजे. तिकडे पाहिजे. सर्वांची